नमस्कार. या थोडक्यात सांग किंवा कट इट शॉर्ट या माझ्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. बरीच मोठी गॅप झाली मध्ये, मागचा एपिसोड आणि हा एपिसोड यामध्ये, कारण मधला पिरियड करोना पिरियड होता आणि प्रत्येकजण आपापल्या व्यवधानात मग्न होता. त्यामुळे ती गॅप घ्यायला लागली आणि नवीन विषय पण कुठला घ्यावा हे विचारत होतो मी. तर अचानक हा अमेरिकन निवडणूक हा विषय एकदम समोर आला. कारण आता आपण टी व्हीवरती, वर्तमानपत्रामध्ये अमेरिकन इलेक्शनविषयी खूप ऐकतो आहे, बोलतो आहे आणि त्याच्याविषयी चर्चा पण चालू झाली की डोनाल्ड ट्रम्प आता परत रिइलेक्ट होणार का, किंवा काय अमेरिकेत नवीन घडणार याविषयी. तर मला हा विषय फार कुतूहलाचा होता आधीपासूनच देखील. गेल्या वर्षी देखील गेल्या निवडणुकीच्या वेळेला देखील अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प वर्सेस हिलरी क्लिंटन ही जी चुरशीची निवडणूक झाली, त्यामध्ये जेव्हा सडनली आपल्याला असं कळलं की डोनाल्ड ट्रम्पच विजयी झाले, तर जसा सामान्य लोकांना तो बाउन्सर गेला होता, तो मला पण असाच बाउन्सर गेला होता की मला कळलंच नाही की हे काय निवडणूक पद्धत काय असते. सगळ्यात जास्त मतं तर हिलरी क्लिंटन यांना मिळाली, पॉप्युलर वोट म्हणतात ते. निवडून आले डोनाल्ड ट्रम्प. तर काही राज्यात बहुमत हिलरी क्लिंटनला होतं. तर ही सिस्टीम काय आहे, हे एक मला न उलगडलेलं कोडं असं होतं. आणि त्याविषयी मी खूप जणांना विचारलं, खूप जणांची माहिती घ्यायचा प्रयत्न केला. अमेरिकेतल्या काही मित्रांना फोन केले, काही त्यांना विचारलं, पण नीट सलग अशी माहिती, योग्य माहिती मिळत नव्हती. म्हणजे यूट्यूबवरती देखील खूप शोधून देखील तुम्हाला अशी साध्या सोप्या भाषेत एका भारतीयाला समजेल अशा भाषेत कोणी समजावून सांगितलेलं मला स्वतःला सापडलं नाही. पण मी त्याचा पिच्छा सोडला नाही. मी त्याच्या मागे सतत राहिलो आणि बरीच गॅप झाली ऑफकोर्स. तर पण ही जेव्हा इलेक्शन अनाऊन्स झाली आता 2020ची, तेव्हा मी ठरवलंच की आता ह्याचं पूर्ण शोधूनच काढायचं, काय ही प्रोसेस असते. आणि म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा 80% भाग समजायला सोपा असतो, 20% जो भाग असतो क्रिटिकल, तो समजावून सांगणारे फार कमी लोक असतात. तसंच या अमेरिकन इलेक्शन प्रोसेस आहे, त्यातला इलेक्ट्रल प्रोसेस जो भाग आहे तो फार फार कठीण आहे. तर तो मला डॉक्टर अनिल जोशी माझे मित्र आहेत, त्यांनी समजावून सांगितलं. त्यामुळे मला आत्मविश्वास आला की हा विषय मी साध्या सोप्या भाषेत मांडू शकेन. तर हा मी 2 भागात करणार आहे. हा पहिला भाग आहे, ही पूर्वपीठिका आहे. याच्यामध्ये आपण फक्त तिथली पक्ष किंवा त्यातली सिस्टीम काय ते बघू, बेसिक सिस्टीम काय. आणि मग दुसऱ्या भागामध्ये जी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे त्याच्यावरती मी विवेचन करेन. तर पहिले हा प्रथम भाग. तर प्रथम तिथल्या 2 पक्षाविषयी. आपल्याकडे जसे भरमसाठ पक्ष असतात तसे अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेमध्ये फक्त 2च पक्ष असतात, म्हणजे आहेत. इंडिपेंडंट पण निवडणूक एखादा उमेदवार लढवू शकतो. आणि रॉस पेरो हा जो धनाढ्य इसम होता अमेरिकेला, त्यांनी लढवली होती. आणि हा असा एक अपवाद वगळता रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅट पार्टी असे 2च तिथे मुख्य पक्ष आहेत. तर आधी या 2 पक्षाविषयी मी तुम्हाला सांगतो एक काय आहे या भागामध्ये, आणि मग आपण पुढच्या त्याच्या मुद्द्यांकडे वळूया. तर डेमोक्रॅट पार्टी ही ह्याचं चिन्ह आहे गाढव. तर याची पण थोडी एक गमतीदार कथा आहे. ती म्हणजे अँड्रू जॅक्सन हा नावाचा एक प्रेसिडेंट होता, प्रेसिडेंट कॅन्डिडेट होता. म्हणजे तो निवडून आल्यानंतर 1828च्या निवडणुकीत तो क्विन्सी ॲडम याच्या विरुद्ध तो लढत होता. हा अँड्रू जॅक्सन हा तोच बरं का. मी माझ्या पहिल्या थोडक्यात सांग या चॅनलच्या पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचं इम्पीचमेंट याच्याविषयी जो एपिसोड केला होता, त्यामध्ये मी या अँड्रू जॅक्सन यांचा उल्लेख केला होता. तर हे अँड्रू जॅक्सन हे तेच आहेत ज्यांच्याविषयी पहिलं इम्पीचमेंटचा खटला दाखल झाला होता. द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ अमेरिका टू बी इम्पीच्ड. आणि जे एका मताने त्यांचं ते वाचले होते आणि ते इम्पीच नाही झाले. पण हा जो महाभियोग म्हणतात इम्पीचमेंट, हा त्यांच्यावरती खटला दाखल झाला होता. तर हेच ते अँड्रू जॅक्सन. तर यांच्या नावालाचा अपभ्रंश करून त्यांच्या विरोधकांनी त्यांना
जॅक ॲस असं असं उपरोधिक टोमणा मारला अँड्रू जॅक्सननं. तर त्याचं बॅकग्राऊंड अशी होती की ही जी निवडणूक होती यामध्ये प्रचार अत्यंत खालच्या पातळीचा झाला, म्हणजे अत्यंत हीन दर्जाचा प्रचार झाला. म्हणजे बघा या बाबतीत देखील अमेरिका आपल्या आधी 100 वर्ष पुढे आहे. जे आपल्याकडे आत्ता चाललं आहे ते त्यांच्याकडे 1828 साली झालं, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष झाली. आपल्या खूप पुढे आहेत ते. तर हा अँड्रू जॅक्सन असा हुशार होता ना, त्यांनी जॅक ॲस असं त्यांना नाव दिलं त्यांच्या विरोधकांनी. जॅक ॲस म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये डिक्शनरीमध्ये अर्थ आहे स्टुपिड पर्सन. तर त्यांनी काय केलं की त्यांनी या जॅक ॲस म्हणजे गाढव, त्या गाढवाचं चित्र म्हणून आपल्या पक्षाचं चिन्ह केलं आणि ते असं प्रोजेक्ट केलं की बघा, गाढव जे असतं ते फार चिकाटीने काम करणार असतं, सातत्य असतं, मालकाशी इमान राखणारा असं ते असा तो प्राणी असतो आणि असा तो मी आहे या पक्षाचा, आणि म्हणून आमच्या पक्षाचं हे चिन्ह आहे, हो गाढवच आहे मी, किंवा आमचा पक्ष गाढवाला सारखा चिकाटी आणि सातत्य आणि कष्ट करणार आहे, असं त्यांनी ते चिन्ह त्या पक्षाला घेतलं आणि त्याच्यावरती निवडणूक लढवली. तेव्हापासून डेमोक्रॅटिक पक्षाने एक गाढव चिन्ह कायम ठेवलं आणि तो निवडून आला. आता आपण दोन पक्षामध्ये काय फरक आहे हे बघून घेऊया. कारण एक भारतीय म्हणून आपल्याला कळत नाही की या दोन पक्षांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे. जसं आपल्याकडे असं ना की एक काही कम्युनिस्ट आहेत, काही काँग्रेसी आहेत, काही जनसंघी भाजपावाले आहेत, किंवा काही सोशलिस्ट आहेत. तर हे नक्की डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यामध्ये काय फरक काय? कारण ते फार गोंधळात टाकणारं त्यांची विचारधारा आहे. ॲज अन इंडियन म्हणतो आहे मी, फ्रॉम दिस साईड ऑफ द वर्ल्ड. तर डेमोक्रॅटिक जे असतात ना, डेमोक्रॅटिक पार्टी, त्याच्या आधी मी रिपब्लिकन पार्टीकडे होतो, कारण रिपब्लिकन पार्टीचेच डोनाल्ड ट्रम्प आता उभे आहेत आणि आपल्याला चांगल्या परिचयाचे आहेत इन टर्म्स ऑफ ॲज अ पर्सनॅलिटी म्हणून, आणि ते काय माणूस आहे आपल्याला साधारण त्यांची कल्पना आलेली आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा जो रिपब्लिकन पार्टीला फार जवळचा आहे, म्हणजे त्यांच्या ना क्लोज टू देअर हार्ट, इज दॅट राईट टू बेअर द आर्म्स. म्हणजे मला बंदूक बाळगणे, बंदूक विकत घेणे आणि बंदूक माझ्या घरात ठेवणे आणि कायम सतत टू बेअर आर्म ऑन बॉडी, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे रिपब्लिकन पार्टीचं फार त्यांना जवळचा आणि फार म्हणतो ना अत्यंत फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्यासाठी. हे त्यांना अत्यंत महत्त्वाचं वाटतं की बंदूक मला जवळ बाळगता आली पाहिजे. हा मुख्य पहिले मुद्दा झाला. त्यामुळे तुम्ही बघा डोनाल्ड ट्रम्प आता गेले 4 वर्षामध्ये कितीतरी तिथे गोळीबार झाले, शाळेमध्ये झाले, कॉलेजमध्ये झाले, पण गन कंट्रोल लॉ येत नाही अमेरिकेत, आणि तो येणार नाही, कारण हा त्यातला एक महत्त्वाचा, ही जी पार्टी आहे ती महत्त्वाची पार्टी की जी या प्रिन्सिपलला सपोर्ट करते. दुसरं, रिपब्लिकन असे आपल्याला ते फटकळ वाटले तरी ते फार धार्मिक असतात आणि चर्चला जातात, संडे सर्व्हिसला जातात, संडे मास म्हणतात त्याला जातात, आणि सगळ्या धार्मिक बाबी ते पाळतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि यातले 70% जे रिपब्लिकन आहेत ना ते मर्मन्स आहेत. MORMON म्हणतात त्याला, मर्मन्स. हा एक ख्रिश्चनिटीमधला एक पंथ आहे आणि त्याचं तुम्हाला आता सिम्बॉल दिसेल. तर हे आणि कॅथलिक याच्यामध्ये फरक असा आहे की मर्मन्स बिलीव्ह दॅट जीसस क्राइस्ट पर्सोनिफाईड द गॉड, म्हणजे जीसस क्राइस्ट हाच माणूस रूपाने हा देव आहे, आणि कॅथलिक्स बिलीव्ह दॅट देर इज नो गॉड. त्याला अशा एक माणूस रूपात गॉड नाही आहे, मनुष्यरूपी हा देव नाही आहे. तो ही इज इन अ फॉर्म ऑफ ट्रिनिटी, किंवा कॉन्सेप्ट ऑफ ट्रिनिटी जी कॅथलिक लोकांमध्ये, ती मर्मन्समध्ये नाही आहे. पण मर्मनिझम हा एक फार मोठा पंथ आहे अमेरिकेमध्ये, आणि जवळजवळ 60 ते 70% रिपब्लिकन पार्टीचे मेंबर हे मर्मन्स आहेत, आणि हा एक मोठा नेटवर्क रिलिजन आहे, म्हणजे एकाला एक धरून असणारे लोक आहेत. त्यामुळे हा एक त्यांचा महत्त्वाचा दुवा आहे, त्या पक्षाला एकत्र बांधून ठेवणारा. हा दुसरा मुद्दा झाला. आणि हे धार्मिक असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ॲज अ प्रिन्सिपल दे डोंट अलाव अबॉर्शन लॉ टू टेक प्लेस. काही स्टेटमध्ये आहे, काही स्टेटमध्ये नाही आहे.
याच्याविषयी तुम्ही गुगलवरनं माहिती जाणून घेऊ शकाल. पण ते अँटी अबॉर्शन आहेत किंवा त्याला प्रो लाईफ म्हणतात. म्हणजे पॉझिटिव्हली म्हणायचं झालं तर प्रो लाईफ म्हणतात. तुम्हाला आता एक व्हिज्युअल दिसेल, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी या प्रो लाईफ सपोर्टर्सना मी कायम त्यांचं समर्थन करेन असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो सांगत आलेला आहे. आणि हा फार विरोधाभासाचा मुद्दा वाटेल की अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये देखील अँटी अबॉर्शन लॉबीज आहेत आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी हा मुख्य पक्ष आहे. तो या मुद्द्यावरती आपलं ठाम मत मांडतो कायम. तर हा तिसरा मुद्दा झाला. चौथा आणखी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये सगळ्या जगाशी त्याचा संबंध येतो, तो म्हणजे रिपब्लिकन्स अजिबात युद्धाला घाबरत नाहीत. ते काही अंशी युद्धखोरच असतात असं म्हणता येईल. तर तुम्ही बघा आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये अगदी अब्राहम लिंकन देखील रिपब्लिकन होता. त्यांनी पहिलं सिव्हिल वॉर जे म्हणतात, अमेरिकन सिव्हिल वॉर, ते चालू केलं. चांगल्या कारणासाठी केलं, पण ते त्यांनी इनिशिएट केलं, त्यांनी लावून धरलं आणि ते सिव्हिल वॉर चालू करून ते जिंकलं. त्याच्यानंतर रिचर्ड निक्सन त्यांनी व्हिएतनाम वॉर चालू केलं आणि जे रेटून धरलं त्याने, कितीही मनुष्यहानी झाली, कितीही अमेरिकन लोक त्यात गेले, त्याने ते सोडला नाही मुद्दा. तो लावून धरला आणि ते पूर्ण व्हिएतनाम वॉर कंटिन्यू केलं त्यांनी. त्याच्यानंतर रोनाल्ड रेगन आले, त्यांनी स्टार वॉर म्हणून एक मोठी पॉलिसीच काढली कोल्ड वॉरच्या दरम्यान की आम्ही अंतराळामध्येच हे युद्ध खेळू आणि पूर्ण अत्यंत महाप्रचंड खर्च केला या स्टार वॉर सिस्टीम इन्स्टॉल करण्यामध्ये. त्याच्यानंतर जॉर्ज बुश आले, सिनियर आणि ज्युनियर, त्या दोघांनी आपापल्या टेन्युअरमध्ये गल्फ वॉर केलं, गल्फ वॉर 1 आणि गल्फ वॉर 2. हे सगळे रिपब्लिकन होते. ह्याच्यामध्ये एक अपवाद आहे, थिओडोर रूझवेल्ट यांनी देखील वर्ल्ड वॉर 2मध्ये जपानविरुद्ध युद्ध पुकारलं. पण ते केव्हा पुकारलं तर जेव्हा जपानने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना युद्धात ओढलं. त्यांनी स्वतःहून युद्धात उडी घेतली नव्हती, त्यांना युद्धात जपानने ओढलं आणि म्हणून ते या युद्धात सामील झाले. सो हे घाबरणारे लोक नाहीत, हे फार शूर म्हणतो ना, असे एक्सपान्शनिझम इज अन इंडिकेशन ऑफ प्रोग्रेस असं ते रिपब्लिकन या प्रिन्सिपलला मानणारे आहेत. हा चौथा मुद्दा झाला. आणि पाचवा मुद्दा म्हणजे मोस्ट रिपब्लिकन्स दे मॅरी देअर हायस्कूल स्वीट हार्ट्स असं म्हणतात तर आता याच्यावरनं मला एक गमतीचा मुद्दा आठवला की आमचे स्नेही आहेत खाडिलकर म्हणून, ते मला नेहमी म्हणतात की अरे तुझ्या व्हिडिओमध्ये तू एवढे इंग्लिश शब्द वापरतोस, हे बरोबर नाही, तू मराठीमध्ये बोलत जा. तर आता समजा हायस्कूल स्वीट हार्ट याला मराठीमध्ये काही शब्द नाही. ती शाळा मैत्रीण होऊ शकत नाही, ती बालमैत्रीण होऊ शकत नाही, ती नुसती मैत्रीण होऊ शकत नाही, ती प्रेमिका होऊ शकत नाही. हायस्कूल स्वीट हार्ट इज हायस्कूल स्वीट हार्ट हा अमेरिकन शब्द आहे, त्यामुळे त्याचं मराठीमध्ये भाषांतर होऊ शकत नाही. इथे मला हायस्कूल स्वीट हार्ट हाच शब्द वापरायला लागेल. तर हा विनोदाचा भाग सोडला तर हे जे रिपब्लिकन असतात ना, ते आपल्या हायस्कूल स्वीट हार्टशी लग्न करतात आणि म्हणतो ना, खूप मोठं अनलाईक आपलं जे कन्सेप्शन आहे की अरे हे फार घटस्फोट घेतात अमेरिकन लोक, तसं अजिबात करत नाही. खूप सुखी समाधानही संसार करतात. जॉर्ज बुश सिनियर बघा तुम्ही, जॉर्ज बुश ज्युनियर बघा, दे हॅव हॅड अ व्हेरी हॅपी अँड लाँग मॅरिड लाईफ. हा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे रिपब्लिकन लोकांचं की ते आपल्या लाईफ पार्टनरशी, आपल्या वाईफशी अत्यंत एकनिष्ठतेने, प्रेमाने, तिच्या कायम प्रेमात राहून संसार करतात. अगदी रोनाल्ड रेगन देखील बघा तुम्ही, त्याची 2 लग्न झाली. त्यांनी पहिलं जे लग्न केलं होतं एका नटीशी केलं होतं, ते तुटलं. पण त्यांनी नॅन्सी रेगनशी जे लग्न केलं ते 84 वर्षापर्यंत टिकलं आणि अत्यंत प्रेमात, एकमेकांच्या प्रेमात असलेलं ती जोडी म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर म्हणजे हे डेमोक्रॅट करत नाही असं नाही बरं का, डेमोक्रॅट देखील आपल्या हायस्कूल स्वीटहार्टशी लग्न करतात. पण हा हॉलमार्क आहे, हा रिपब्लिकनचा हा ठळक जाणवणारा मुद्दा आहे. आता मी डेमोक्रॅट्स यांच्याकडे येतो की यांच्यामध्ये काय वेगळं आहे रिपब्लिकनपेक्षा. तर पहिला अगदी 1 to 1 कम्पेअर करायचं झालं तर डेमोक्रॅट हे तितकेसे धार्मिक नसतात, ते चर्चमध्ये जात नाहीत जितके रिपब्लिकन पाळतात. ते असे ओपन हँडेड असतात की ठीक आहे, मी आहे पण धार्मिक आणि नाही पण,
असं ते बॉर्डर लाईनला असत. हे स्ट्रिक्टली गन कंट्रोल लॉ आणायला पाहिजे या बाजूचे आहेत, की आता बास झालं की गन कंट्रोल का माइंड कंट्रोल ह्याच्यावरती हा मुद्दा रेटायचा कायम प्रयत्न करतात. तर ह्याच्याविषयी एक उत्तम कार्टून मी आता व्हिज्युअल शेअर करतो. ह्याच्यातनं तुम्हाला अमेरिकन समाज मनातली हा जो हे टसल जे आहे ना, हे तुम्हाला त्यात बरोबर दर्शवतात हे कार्टून. तर ह्याच्यानंतर कमिंग टू द ॲबॉर्शन पार्ट, की जो रिपब्लिकन कायम त्याला विरोध करतात. तर डेमोक्रॅटिक लोकांना ॲबॉर्शन हा एक कायदा आणायला पाहिजे सर्व स्टेटमध्ये असं वाटतं, किंवा LGBTQ किंवा समलैंगिक विवाह हे अलाव करायला पाहिजेत, हे त्यांचं मत आहे. तर कसं आहे ना, की अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्य स्पेसिफिक लॉ आहेत. आणि हा एक मुद्दा मी आत्ता ओघाने आला म्हणून मी म्हणतो, की अमेरिकन राष्ट्र ही डेमोक्रेसी नाही आहे, हे संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे या अर्थाने की एक कॉमन घटना नाही आहे तिथे सगळ्यांना लागू, स्टेट वाईज घटना आहे तिथे. आणि एखादा लॉ एखाद्या राज्यामध्ये असं एक असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये तसं असेल असं नाही. एखाद्या राज्यामध्ये समलैंगिक विवाह अलाउड असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये त्याला शिक्षा असेल 5 वर्षाची, जेलमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्ही जर का समलैंगिक विवाह केला तर. सो हे फार स्टेट स्पेसिफिक लॉज आहेत, क्रिमिनल लॉज आणि ॲज वेल एज म्हणजे सिव्हिल लॉज. तर हा फरक आहे की हे संघराज्य आणि लोकशाही ह्याच्यामधला हा मूलभूत फरक आहे. हे ओघाने आलं म्हणून सांगितलं. नंतर युद्ध या बाबतीमध्ये तुम्ही बघा की हे इतकेसे ॲग्रेसिव्ह नसतात. हे जर का अगदीच ओढलं गेलं युद्धामध्ये तरच ते युद्ध करतात. जसं ओबामाने जेव्हा त्याला काही चॉईसच राहिला नाही तेव्हा त्याने ओसामा बिन लादनच्या मागे जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन त्याला ठोकून काढला. पण त्यांनी स्वतःहून युद्ध कुठे चालू केलं नाही. त्यांनी इराणशी समझोता केला, इराण ॲग्रीमेंट, जो नंतर डोनाल्ड ट्रम्पनी रिवोक केला. तर याला मी सलग एक मुद्दा सुचरा म्हणून सांगतो. त्याच्या विरुद्ध जो होता जॉन मकेन, हा पहिल्यांदा जेव्हा ओबामा निवडून आले तेव्हा त्यांनी जॉन मकेनला हरवलं होतं रिपब्लिकन पार्टीचा. तर जॉन मकेन हा एवढा युद्धखोर असा त्याचं परसेप्शन होतं की बहुतेक अमेरिकन लोकांना असं वाटलं की जर का जॉन मकेन निवडून आला तर तो पहिल्या दिवशी काय करेल तर तो इराण विरुद्ध युद्ध छेडेल. इतकं त्यांनी इराण विरुद्ध मी काय करतो तर तुम्ही बघाच असं त्यांनी एकंदर वातावरण निर्मिती केली होती. आणि ह्याचा फार फायदा ओबामा यांना निवडणूक जिंकण्यामध्ये झाला होता असं तज्ज्ञ लोक म्हणतात अमेरिकेतले. तर हा चौथा मुद्दा मी मगाशी म्हणत होतो. नंतर मॅरेज किंवा लग्न हे जसं रिपब्लिकन हॅव अ व्हेरी हॅपी लॉंग मॅरिड लाईफ, तसं डेमोक्रॅट्स पण त्यांचं असंच असतं. पण ते नॉर्मली आधी लग्नच करत नाहीत. ते नॉर्मली दे प्रेफर लिव्ह इन किंवा दे हॅव मल्टिपल लाईफ पार्टनर्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. मी एक जनरल म्हणतो आहे, इट इज नॉट अ रूल असं नाही म्हणत आहे मी, पण एक ओव्हरऑल टेंडन्सी अशी असते डेमोक्रॅटची. ते असे ओपन माइंडेड असतात की नाही ठीक आहे आपण लिव्ह इन मध्ये राहू किंवा लग्न न करतच राहू किंवा लाईफ पार्टनर म्हणून राहू किंवा नुसते पार्टनर म्हणून राहू, असं ते नवीन एक नेक्स्ट स्टेप ऑफ म्हणून लिबरलिझम असं ते रिप्रेझेंट करतात. नंतर टॅक्स हा मुद्दा राहून गेला मगाशी. तर रिपब्लिकन पार्टीचा असा मुद्दा असतो टॅक्सवरती की सगळ्यांनी टॅक्स सेम भरावा. म्हणजे श्रीमंत असेल त्याने देखील 20% टॅक्स भरावा आणि गरीब असेल त्याने देखील 20% टॅक्स भरावा. डेमोक्रॅटिक पार्टीचं असं असतं की श्रीमंत लोकांनी जास्त टॅक्स भरावा आणि कमी श्रीमंत लोकांनी कमी टॅक्स भरावा. हा त्यातला दुसरा मुद्दा होता. आता कॉमन मुद्दे काय आहे मी हे सांगतो दोन्ही पार्टीमधले, कारण हे फार टिंगलीचा विषय आहे अमेरिकन समाज माध्यमामध्ये आणि शिवाय इतर आउटसाईड अमेरिका ऑल्सो. तर डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी हे दोघेही वॉल स्ट्रीटला धार्जिणे असतात. म्हणजे काय थोडक्यात की ते असा कुठलाही कायदा करत नाहीत की ज्याने वॉल स्ट्रीटवरील श्रीमंत लोक, स्टॉक ब्रोकर, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांना तोशिष पडेल असं ते काहीही करत नाहीत, केलं नाही आणि करणार पण नाही. नंबर 2 कॉमन पॉईंट की हे दोघेही फार्मा लॉबीला धार्जिणे असतात
किंवा त्यांचे मिंधे असतात असं म्हणायला लागेल. कारण ह्या दोन्ही पार्टी फार्मा लॉबी म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीजकडनं भरमसाठ डोनेशन घेतात. म्हणजे तुम्ही खूप डॉक्युमेंटरी बघितल्या असतील की हिलरी क्लिंटननी असं डोनेशन घेतलं, मग बिल क्लिंटननी असं डोनेशन घेतलं, मग रिपब्लिकन पार्टीच्या जॉर्ज बुशनी डोनेशन घेतलं. तर दोघेजणं मजबूत आणि बक्कळ डोनेशन घेतात आपल्या आपापल्या पार्टीसाठी, निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या खर्चासाठी. त्यांच्याकडे ऑफिशियल डोनेशन असतं म्हणा, चेकनी डोनेशन घेतात. आपल्यासारखं असं अंडर द टेबल किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे तुमचं नावच कळत नाही कोणी पैसे दिले असं नसतं तिथे. तिथे रेग्युलर कंपनी तुमच्या पक्षाच्या नावाने चेक फाडते आणि तुम्हाला देते. आणि तिथे मोठ्या मोठ्या डोनेशन ड्राईव्ह होतात ऑफिशियली. तर हे 3 कॉमन मुद्दे आहेत. आणि ओव्हरऑल व्ह्यू, आउटसाईड व्ह्यू टुवर्ड्स द वर्ल्ड, की फॉरेन पॉलिसी असेल किंवा आपले हक्क अबाधित राखणे असेल, या बाबतीमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोन्ही जवळपास सारखेच आहेत. त्यांच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. तर आत्तापर्यंतच्या पर्यंत तुम्हाला कळलं असेल की डेमोक्रॅट कोण आणि रिपब्लिकन कोण. आता मुद्दा आहे की प्रेसिडेन्शियल इलेक्शन. जसं मी सांगितलं की हे संघराज्य आहे, ही लोकशाही नाही आहे. त्यामुळे ह्यांची जी प्रेसिडेंट निवडायची पद्धत आहे ती पूर्णपणे म्हणजे कम्प्लिटली वेगळी आहे. तर ती काय आहे ती आपण आता पुढच्या भागामध्ये समजून घेऊ. धन्यवाद.